नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, तर बघा लाडक्या बहिणींसाठी काय मोठी आनंदाची बातमी आहे. ई-के-वाय-सी मुदतवाढ नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकाच वेळी खात्यात जमा होणार बघा. म्हणजे तुम्हाला नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा 1500 टोटल तुम्हाला ₹3000 जे आहेत ते जमा होणार आहेत. संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेत इथे तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सीसाठी मुदतवाढ अनुदानाच्या प्रतीक्षेत महिलांची नजर जी आहे त्या संदर्भात गुड न्यूज आहे. मोठी अपडेट आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास पटकन लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेत सहभागी महिलांना ई-के-वाय-सी करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत असून अद्याप अनेक महिलांची के-वाय-सी होणे बाकी आहे. ज्यांची के-वाय-सी पूर्ण झाली आहे त्या बहिणी आता अनुदानाचे हप्ते मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत बघा. मोठी अपडेट, मोठी गुड न्यूज. डिसेंबरचा डिसेंबरची अखेर जी तारीख आहे, अखेर ती तारीख समोर आलेली आहे बघा. डिसेंबरची अखेर आली तारीख. नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही, पण डिसेंबर अखेरीस नोव्हेंबरचा हप्ता. तसेच संक्रांत आणि महिला महानगरपालिका बघा, महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी डिसेंबर जानेवारीचे हप्ते देण्याबाबत प्रयत्न सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहेत. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या नजरा अनुदानाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या 8 लाख लाभार्थी आहेत, ज्यांच्यापैकी काहींना अनुदानाच्या विलंबनामुळे समस्येला तोंड द्यावे लागत आहेत. तसेच के-वाय-सी करताना के-वाय-सी न आल्याने महिलांच्या लाखांवर महिलांना अनुदानापुरते मुकावे लागण्याची शक्यता आहे. येत्या 31 डिसेंबरपर्यंत के-वाय-सी करणे बंधनकारक आहे, अन्यथा अनुदान मिळण्यात अडचणी येणार आहेत. सध्या के-वाय-सी करण्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बघा. ज्या महिलांनी के-वाय-सी पूर्ण केलेली आहे त्यांना अनुदानाचा हप्ता कधी येणार प्रतीक्षा लागलेली आहे. नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबर अखेरीस मिळतो, पण यावेळेस निवडणुका असल्याने अद्यापर्यंत तरी हप्ता जमा झालेला नाही. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नोव्हेंबर हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. महानगरपालिका आणि निवडणुकीच्या मतदानापूर्वी महापालिका व डिसेंबरच्या मतदानापूर्वी जानेवारीचे हप्ते देण्याबाबत विचार सुरू होता. त्यामुळे आता लाडक्या बहिणींचे लक्ष अनुदानाकडे लागलेलं आहे बघा. मोठी अपडेट, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर ई-के-वाय-सीत मुदतवाढ मिळणार का बघा. लाडकी बहीण योजनेत आता लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-के-वाय-सी बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत सरकारने दिली होती. मात्र सध्या सुरू असलेल्या निवडणुका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे ई-के-वाय-सी मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहेत बघा. पुढे आता जिल्हा परिषद निवडणूक आहे, त्यामुळे मुदतवाढ मिळण्याची शक्यता. खुशखबर, तुम्हाला लाडक्या बहिणींना के-वाय-सीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आणि ₹4500 या दिवशी तुम्हाला जमा होऊ शकतात बघा. तर लाडकी बहीण योजनेत आता लाभार्थी महिलांना के-वाय-सी करणे अनिवार्य आहे. दरम्यान के-वाय-सी करण्यासाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. पण पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेत के-वाय-सी मुदत वाढण्याची शक्यता आणि लाडक्या बहिणींना के-वाय-सी करणे अनिवार्य. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे. अवघे 3 ते 4 दिवस उरलेले आहेत बघा. के-वाय-सी करण्याची जी डेडलाईन आहे ती वाढवण्याची शक्यता वाढवली जात आहेत बघा. या योजनेत आता के-वाय-सी करण्याची मुदत वाढवली जाण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. मोठी खुशखबर आहे. एकदा पुन्हा वाढवण्यात आली होती. सध्या महापालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे ही मुदत वाढवली जाऊ शकते. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत अजून माहिती समोर आलेली नाही. ऑफिशियल माहिती समोर आलेली नाही. मात्र लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता कधी येणार. लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिना संपायला आला आहे, तरीही अजून नोव्हेंबरचा हप्ता देण्यात आलेला नाही. त्यानंतर आता जानेवारी महिन्यात देखील सुरू होईल. त्यामुळे तिन्ही महिन्यांचे पैसे एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जाणार आहे. 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात बघा. तर मकर संक्रांत जे तुमची लाडक्या बहिणींनो, मकर संक्रांतीच्या पूर्वी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात. मोठी खुशखबर आहे. आणि महापालिकेच्या निवडणुका जानेवारीचा हप्ता तुम्हाला मकर संक्रांतीपूर्वी मिळणार, अशी मोठी खुशखबर समोर आलेली आहे बघा. तसेच आणि याबाबत अधिकाऱ्यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे.
तसेच यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे बघा. त्यामुळे मोठी खुशखबर आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि DBTद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती जमा होत आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा. म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओला कंटिन्यू पूर्ण वॉच करत चला. आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत. ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत आधार सीडिंग केलेले नसेल तर त्यांनी आधार सीडिंग करा, आधार अपडेट करा. आणि ज्या ज्या लाडक्या बहिणी अशा काही आहेत की त्यांनी KYC पूर्ण केलेली नाही तर त्यांनी KYC पूर्ण करा. मोठी गुड न्यूज आहे, मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट नवीन अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा. म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. तर लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका, टेन्शन करू नका. तुम्हाला कोणाकोणाला 3,000सुद्धा मिळतील, कोणाकोणाला 4,500 मिळतील. अशा प्रकारे ही मोठी गुड न्यूज आहे, मोठी लेटेस्ट अपडेट आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि जी बी नवीन माहिती, बारीक सुरीक नवीन अपडेट आहे, सर्व माहिती तुम्हाला A to Z आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्सचं. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.